25 मध्ये चला सामना सुरू करा. लगेच बॅटर पाठवा विरुद्ध. चला आपल्याला सलामी बॅटर घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जर जास्त वेळ दौडवला गेला तर एक एक चेंडू तुमच्या षटकामधला कमी केला जाईल. आपण दक्षता घ्या प्लीज. बघा सातपाडी 11 संघात सुद्धा कौतुक करावं लागेल. सलग 5वा सामना ते खेळतात नॉन स्टॉप. आजच्या दिवसामध्ये 5वा सामना ते खेळतात मेगा फायनल मध्ये येण्यासाठी आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलेत. टाळ्याच्या गजरामध्ये दोन्ही संघात स्वागत करा. अंतिम सामना आपण पाहतोय शिरगाव चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये. खूप दर्जेदार स्पर्धा आहे. आज आपण पाहतो आमचे मुख्य पाहुणे या गावचे सरपंच साहेब त्यांचे सुपुत्र दोन्ही इकडे पोहोचले. घनश्याम जी मोरे साहेब शिरगाव ग्रामपंचायत सरपंचांचे सुपुत्र. आपण पाहतो स्वस्तिक फाउंडेशनचे अध्यक्ष पार्थ मोरे. त्याचबरोबर पाहू शकाल आमची पाहुणे सुद्धा त्याचं आपण स्वागत करूया. आतिश गावड साहेबांनी त्यांच्या बरोबरीने पाहू शकाल जेवणजी पाटील साहेब आपलं सुद्धा स्वागत असेल. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये मेगावालचा सामना. पहिला षटक घेऊन आला गोलंदाज मागवर सज्ज होतो ते म्हणजे मिस्टर मुसुद्दीक शेख. मुसुद्दीक आलाय म्हैसासाठी. पहिला चेंडू खूप उंचावर होता. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. पाहू शकाल उंचावर चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल 1/4 ओव्हर पंचाने घोषित केलाय. एक्स्ट्रा चेंडूमध्ये सुरुवात झाली आहे. बघा अजिंक्य मराठा संघामध्ये पाहू शकाल यावेळेस फटका तर उंच खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट घेऊन दुरून धावतायत. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु एक धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. एक चेंडू 2 धावा दफाकडून नक्कीच लगावल्या गेल्या. पहिला षटक मार्ग असतात. 2-2 षटकांचे सामने आहेत. मुसुद्दीक शेख एक वेगवान गोलंदाज. पाहू शकाल लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणे तो खेळतोय. मुंबई क्रिकेट लीग मुंबई MCA अंडर 23 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तो चांगला क्रिकेट तो खेळतो सध्याच्या घडीमध्ये. यावेळेस ऑन साइडला पुल केला. डीप मध्ये खेळाडू आहे आणि पाहू शकाल सुरेख झेल टिपला गेला मयूरच्या माध्यमातून. मयुरेशने झेल टिपला. वीरेंद्र बाबरे बॅक थोडा आउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. बघा मयुरेशने खूप चांगला झेल टिपलाय. मयुरेशने पूर्णपणे रीड केलं होतं चेंडूला आणि खूप सुरेख झेल त्याने टिपलाय आणि वीरेंद्र बाबरे 0 वर बाद झाला. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. नवीन बॅटर प्रणित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज होतोय. महेश्वर एका बाजूला नॉनस्ट्राइक एंडवर. यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. ऑफ तो बाहेर राहील असं पण सदस्य सुनील मोरे सर यांचं पण कौतुक करूया. धन्यवाद असेल. आणि रुपेश ठाकूर चांगली पंचांची भूमिका त्यांनी बजावली या स्पर्धेमध्ये. 3 वर जाऊन पोहोचेल. 2 चेंडू आणि 3 धावा 2 व्हाईट बॉल 1 विकेट 1 सिंगल असं समीकरण राहिलं पहिल्या 2 चेंडूचं या षटकामध्ये. यावेळेस हलवड खोदुकाचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरा प्रयत्न केला का पाहू शकाल प्रणित आला होता परंतु तिकडे खेळाडू आहे. एकच धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल 4 या अंकावर. 3 चेंडू 4 धावा पहिला षटक मार्ग असतं. मेगा फायनल सामना आपण पाहतो पहिल्या पर्वामधला.
एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव तर एका बाजूला सातपाडी 11 दोन्ही शेजारी संघ आहेत. या मैदानामध्ये पहिल्यांदा स्पर्धा आपण पाहतोय परंतु घरच्या घरामध्ये ट्रॉफीज राहतील असं म्हणावं लागेल. दोन्ही ट्रॉफी घरच्या घरामध्ये राहणार आहेत सातपाडी आणि शिरगाव भागामध्ये. यावेळेस चॉप केला फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून सीमारेच्या पार महिषाच्या बॅटवर आलाय सुरेख षटकार 6 धावा. शकाल 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 4 चेंडू 10 धावा दाफड करून एक षटकार 2 वाईड नक्कीच आले 2 सिंगल 1 विकेट असं समीकरण राहिले. षटकामध्ये मुसद्दीक शेख गोळी मागवत सज्ज होतोय. या अजून एक फटकाचा सुरेख खेळ ऑफ साइडला डीप मध्ये खेळाडू आलाय आणि यावेळेस चांगला झेल टिपला गेला. पाहू शकाल महेश सुद्धा बॅक टू डगआउट. नक्की जमीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सिद्धार्थ आलाय. सन्माननीय मनोज मोरे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. मनोज मोरे साहेब आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं प्लीज. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न नक्कीच होता परंतु पाहू शकाल डॉट बॉल आला. षटक क्रमांक पहिले संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. मागील सामन्यामध्ये 27 धावा डिफेंड केल्या. शेवटच्या षटकामध्ये पाहू शकाल त्या 12 धावा डिफेंड केल्या तर अमृत निवृत्त या मेगा फायनलमध्ये इकडून जर 6 चेंडूमध्ये 12-13 धावा आल्या 23-24 धावा जर झाल्या धावफटकावर नक्कीच चांगला बॅटल होईल. कारण की कुठे अटक पाहिलं गेलं सातपाडी संघाकडे चांगली आहे. प्रणित सुद्धा पोहतोय मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज झालाय. गोळी मागवर आलाय वकास दांडेकर. वकास आलाय गोळी मागवर सज्ज होईल. यावेळेस वकासला झकास 6 ठोकलाय. प्रणितच्या बॅटला षटकार 6 धावा. बघा प्रणित मेगा फायनल साठी खेळात सज्ज झालाय. मागील 3-4 सामने तो नव्हता आणि वकासच्या पहिल्या चेंडूवर काय फटका सजवला त्याने. यावेळेस हा सुरेख चेंडू हा अप्रतिम चेंडू प्रत्युत्तर चांगला आहे. वकास सांगितलं की आपने छक्का लगाया मैं भी कमबॅक कर सकता हूं आणि कमबॅक करून दाखवलाय. पहिल्या चेंडू षटकार दुसरा चेंडू गडी बाद धावसंख्या 16 वर 3 गडी बाद सातपाडी 11. बघा प्रथम आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागील जो सामना होता प्री क्वार्टर त्यामध्ये काय फटकेबाजी केली होती. तब्बल 43 धावांचा पाठलाग करण्यामध्ये याचा खूप मोठा वाटा राहिला केलवे स्टार या संघासमोर. 16 धावा धावफटकावर 1 चेंडू 4 धावा असताना त्यांनी षटकार ठोकून आपल्या संघाला विजय करून दिला. तिकडून संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. आता येणारे या इनिंग्समध्ये चेंडू असेल तब्बल 4-16 धावा धावफटकावर आहेत. कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करेल तिथपर 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. सिद्धू दुसऱ्याचा प्रयत्न करत नाहीये आणि पाहू शकाल बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. चेंडू गॅदर करता आणि मुसद्दीक शेख विकेट किपरची भूमिका पार पाडतात. धावसंख्या 2 पुढे सहसा होते ती म्हणजेच 18 अंकावर.
पाहू शकाल फटका फसला गोलंदाज स्वतः झकास झेल टिपलाय झकास वकासने अप्रतिम कार्यकर्ते उत्तर मोरे भंडारी समाज शिरगाव कैलासवासी चिंतामण पांडुरंग गावड यांच्या भावपूर्ण शब्दाचे आपण वाहणार आहोत. थोड्या क्षणामध्ये जेव्हा मेगा फायनल संपेल तर निर्देशकांनी आपण भावपूर्ण वाहणार आहोत. आपण आमच्या उजव्या त्याचा बॅनर पाहू शकाल. वकासने नक्कीच झकास कमबॅक केला असं मानावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर 2 गडी बाद त्यांनी केले आणि वकास एक चांगला गोलंदाज आहे. 18 धावा धापका लगावल्या गेल्या. 4 गडी बाद 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. चला बॅटर थोडीशी स्पीड अप करा. सातपाटी 11 संघ चला प्लीज थोडासा घाई करा. केजल आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा बॅटिंग करणारा संघ आपण तुझा थोडा स्पीड अप करा. अंधाराच्या अगोदर आपल्याला सामना संपवायची आपण दक्षता घ्या. 18 धावा फटकावर आहेत. प्रथम नक्कीच बाज झाला. सुरेख झेल टिपला. वकासने मागे जाऊन एखादा वेगवान गोलंदाजाला झेल टिपणं खूप कठीण असतं. यावेळेस वा केजलने फटका उंच खेळलाय परंतु चेंडू खाली खेळाडू आलाय आणि टिपला. झेल संपला. केजलचा खेळ. वडा कमबॅक. काय कमबॅक राहिलाय गोलंदाज वकास याचा सुरेख. अमृत आलाय. मागील सामन्याचा हिरो म्हणावा लागेल. अमृत बॅटिंग साठी पोहोचलाय. येणारे चेंडू असतील 1 धावा आहेत. 18 5 गडी बाद. अमृत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहू शकाल मुसद्दीक आलाय. चेंडूला फील्ड करते परंतु वा वकाससाठी तंके तयार झाला पाहिजे. काय झकास कमबॅक केला वकासने. अप्रतिम पहिल्या चेंडूवर षटकार. मागील 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले मात्र 8च धावा खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी वकासांच्या माध्यमातून. 19 धावा फलकावर आहेत. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजिंक्य मराठा या संघाला. बघ 20 धावांची गरज आहे. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महशीद या स्पर्धेमध्ये अधिष्ठाता त्याच्या नावावर राहिलाय आणि एका बाजूला पाहू शकाल फलंदाज मुसद्दीक. बघा महशीद ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल मुसद्दीक. वीरेंद्र बाबरे गोलंदाज सज्ज होईल. 20 धावा डिफेंड करायच्या. चेसिंग कंपल्सरी नक्कीच आहे. सातपाट 11 मेगा फायनल खेळतो. एका बाजूला अजिंक्य मराठा. अजिंक्य मराठा काल क्वालिफाय झालेला संघ आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला संघ तो म्हणजेच सातपाट 11 पहिल्या दिवसामध्ये अंडर 25 चा संघ पाहू शकाल. सनी 11 पालघर संघ क्वालिफाय झाला. सेमीफायनल मध्ये पराभूत झाला
एकेकाळ जेव्हा भार्गव पाटील बॅटिंग करतो असं वाटतं की सामना विजय होईल, परंतु अमृतेचा विकेट घेतल्यानंतर कुठे ना कुठे कमबॅक झाला. त्यानंतर प्रत्येक मैदानाच्या आत तो नक्कीच शून्यावर बाद झाला. एक चेंडू 7 धावांची गरज असताना चेंडू डॉट 6 धावाने सातपाडी संघ विजयी झाला. यावेळी ऑलॉन कार्पेट खेळायचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगाने घ्यायचा प्रयत्न करतील दोन्ही बॅटर. तिकडे बेदांशी पोहोचला, चेंडूला फील्ड करतात. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करणार नाहीये दोन्ही बॅटर. सिंगल धाव. वीरू आपल्या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन एक धाव नक्कीच धाव फलकावर आहे. वीरेंद्रनं समोर मुसद्दीक शेख. यावेळेस अप्रतिम चेंडू, परंतु पाहू शका सिद्धूंनी यावेळी थोडी चुकी केली आहे. चेंडू कॅद करू शकला नाही. स्ट्राईक रोटेट झाली आहे. बघा एक धाव खूप महत्वपूर्ण आहे, कारण की चेसिंग कंपल्सरीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा जेव्हा खर्च करतील कुठे ना कुठे संघ जेव्हा धावा डिफेंड करतोय तर एक धाव खूप महत्वपूर्ण. एक जरी धाव तुम्ही डिफेंड केली ना चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये या नियमामध्ये तुम्ही विजय होऊ शकता. आणि सिद्धूने ती चुकी केली आहे. एक धाव नक्कीच खर्च केली. आता बनवायचे 18. येणारे चेंडू 10 चेंडू 18 धावांची गरज. 10 बॉल 18 हा समीकरण राहील. यावेळेस हेलिकॉप्टर खेळला गेला. कार्पेट परत विरोधी आब्रेने चेंडूला फील्ड केलं, फेकी केली, डायरेक्ट हिट नक्कीच झाला, पण पंचांनी नॉट आउटचा कॉल नक्कीच दर्शवलाय. पाहू शकाल काय सुरेख क्षेत्रशः म्हणावं लागेल. वीरेंद्र बाबरे यांचा अपील नक्कीच केली, पण रुपेश ठाकूर यांनी नॉट आउटचा कॉल नक्कीच दर्शवलाय. नॉट आउटचा कॉल नक्कीच चला. 3 धावा नक्की दफळकर लगावला गेला. 3 चेंडू 3 धावा. दफळकर मुसद्दीक शेख ऑन स्ट्राईक. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तिकडे बाईकची लाईट चालू आहे का ती बंद करा. हा कार आहे तिकडे, कारची पार्किंग लाईट चालू आहे मला वाटते. यावेळेस फटका फसलाय आणि पाहू शका वीरेंद्र बाबरे चेंडू खाली आलाय. मुसद्दीक शेख बॅक थोडा आउट गॉन. 3-1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचतोय तो म्हणजेच पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या. येणारे 7 चेंडूमध्ये धावा डिफेंड करायचे आहेत. 17. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे वीरेंद्र बाबरे कडून. मात्र 3च धावा खर्च केल्या. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज मेगा फायनल मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी अजिंक्य मराठा या संघाला. आणि तेवढे धावा डिफेंड करावे लागतील 7.11 या संघाला ही स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी.
6 चेंडू 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर महेश ज्यांनी कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलं असं म्हणावं लागेल. अप्रतिम त्याने बॅटिंग केली. पहिला चेंडू पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय आणि खूप उंचावर चेंडू निघून गेला असं म्हणावं लागेल. म्हणतायत रुपेश ठाकूर. स्क्वेअर लेग पंच. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 16 धावा आता बनवायचे. 16. 6 चेंडू 16. बघा मागील सामन्यामध्ये 6-12 डिफेंड करतात. पहिला चेंडू वाईट टाकला होता अमृतने. यावेळेस खराब चेंडू आणि पाहू शकाल हा आलाय पंजा म्हणावा लागेल. नो प्लस 4 म्हणजे 0 चेंडू मध्ये 6 धावा त्यांनी खर्च केला. आता 11 धावांची गरज आहे. कभी हिरो कभी झिरो असा क्रिकेटचा खेळ आहे. कधी तुम्ही हिरो होतात कधी झिरो होऊ शकतात आणि आज पाहू शकाल तोच मागील सामन्यामध्ये हिरो झाला आणि या सामन्यात कुठे ना कुठे अजूनही एकाही स्पीडअप करा. 7.11 प्लीज. वीरेंदर विरो चला घाई करा. चला विरो थोडीशी घाई करा प्लीज. बघा जास्त वेळ नाही. आमचे मुख्य पाहुणेकडे पोहोचलेले आहेत. अंधाराच्या अगोदर तर आम्हाला बक्षीस वितरण करायचं आहे. जास्त वेळ लावू नका. चला सुनील सर स्पीडअप करायला सांगा. रुपेश ठाकूर पंच स्पीडअप करावं लागेल सर प्लीज. बघा एकही चेंडू टाकला नाहीये. 6 धावा त्यांनी खर्च केला. 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायचे. आता 6 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेस अप्रतिम चेंडू वेगवान. अजिंक्य मराठा संघामध्ये पार्थ मध्ये खूप वर्ष खेळलाय. अजूनही खेळतो थोडासा कुठे बिझनेस मध्ये थोडासा दूर राहिला. परंतु जेव्हा जेव्हा अजिंक्य मराठा संघ मैदानाच्या खेळतो त्याच्या मनाची दुखदुखी सुद्धा खूप वेगाने वाढतात. जेव्हा त्याने डॉट बॉल खेळला तेव्हा नक्की त्याच्या मुखामध्ये थोडासा शब्द निघाले. परंतु पाहू शकाल त्याच्या मनामध्ये सुद्धा खंत की हा सामना आपण जिंकावा आणि घरच्या घरामध्ये ट्रॉफी राहावी. कारण की पहिला पर्व आहे. आपण सांगतो कुठल्याही स्पर्धेमध्ये पहिला पर्व जो संघ विजय होतो त्याचं नाव नक्कीच प्रत्येक वर्षी घेतलं जातं आणि या पर्वामध्ये पहिला चॅम्पियन कोण असेल. यावेळेस महेशाचा फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल प्रणित. चेंडूला फील्ड केलं पैकी केली जाईल. नॉन स्ट्राईक एंडवर चुकी झाली. अमृत करून चेंडू काय करू शकला नाहीये. 2 धावा नक्कीच परिपूर्ण झाल्या. दबाव आहे. दबाव यावेळेस पाहू शकेल अमृतवर आहे. कारण की एका चेंडूमध्ये त्यांनी तब्बल धावा खर्च केल्या. 7 दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे 2 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. आता 4 मध्ये 9 डिफेंड करायचे. 4 चेंडू 9. 4 बॉल 9. आज सातपडेकर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इकडे आले असतील. शिरगावकर सुद्धा असतील. कारण की घरच्या मैदानामध्ये अजिंक्य मराठा शिरगाव जिंकेल की शेजारचा संघ सातपाडी संघ जिंकेल हा प्रश्नचिन्ह सगळ्याच्या मनामध्ये आहे. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. त्यावेळेस सोडायला उंच गेला चेंडू. पाहू शकाल तिकडे खेळाडू आहे रिवांशू आणि यावेळेस झेल सुटलाय आणि ह्या आलाय चौकार की षटकार. पंच नक्की दर्शवतील. जर सांगायचं चौकार आहे मला असं वाटतं. कारण की प्रेक्षक सुद्धा सांगतायत संधी निर्माण झाली होती. ज्या खेळाडूने अप्रतिम झेल टिपले त्यांनी यावेळेस झेल सोडलाय. महेशाने नक्कीच निश्वास श्वास घेतला असेल. आता 3 मध्ये 5. 3 बॉल 5. 3-5चा समीकरण आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. या सामन्याचा विलन कोण असं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अमृत किंवा वेदांशू. कारण की अमृतनी पहिले धावा खर्च केला परंतु शेवटच्या क्षणामध्ये झेल सुटलाय. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 3 मध्ये 5 ची गरज आहे. 3-5 कुठला संघ करेल विजयाचा नाच हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आपण पाहू शकाल पारचे हृदय डोके सुद्धा वाढलेत. यावेळी सोडवला चेंडूला मिस टाइम झालाय. अमृत चेंडू खाली आलाय आणि अमृत करणार कम बॅक. महेश यावेळेस बॅक थोडा आउट. प्रत्येक वेळा गोलंदाज कमबॅक करू शकतो आणि करून दाखवलाय. आता 2 मध्ये 5 ची गरज. 2 चेंडू 5. दोन्ही चेंडूने 5 धावांची गरज. 2 बॉल
5 सामना खूप सुरेख आहे. सामना खूप सुरेख रंगलाय. कधी सातपाडी कधी शिरगाव, कधी सातपाडी 11 कधी अजिंक्य मराठा. कोण विजय होईल? शिरगाव चषक पर्व पहिलं. शिरगाव ग्रामपंचायत सरपंच साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या मनामध्ये सुद्धा असेल कुठला संघ चांगला खेळेल तो विजय व्हावा. आणि क्रिकेटचा जो खेळ आहे तो चांगला खेळतो, क्रिकेटवर वर्चस्व करतो, क्रिकेटची परिभाषा तो शिकतो, तो विजय होतो. आणि यावेळी पाहू शकाल कुठला संघ इकडे विजय होईल. 2-5चं समीकरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय तो म्हणजे शुभम. अमृत आणि शुभम हे दोन खेळाडू समोर. मनाबाईच्या सुद्धा मनाचे हृदयाचे डोके वाढलेत. यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. सिद्धू तिकडे पोहोचला, एक सिंगल धाव. परंतु पाहू शकाल उर्वेशने स्ट्राईक घेतली आहे. एक दुर्वेश आहे. 1-4 कुठला संघ करेल पलटवार? आतापर्यंत अमृतने पलटवार केलाय. अजिंक्य मराठा के सातपाडी 11. दुर्वेश ऑन स्ट्राईक. कुठं कुठे महेशचा विकेट टर्निंग पॉइंट ठरला. परंतु पाहू शकाल अमृत कौन बने हीरो. अपन सांगते ना कि जिंदगी ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जिंदगी ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जो जितना घिसेगा वो उतना चमकेगा. आज चमकण्याचा मौका पाहू शकाल दुर्वेशकडे सुद्धा आहे आणि अमृतकडे सुद्धा आहे. मेगा फायनल प्रेक्षकांनो, सामना आवडल्याचे तयार नक्की झाला पाहिजेत. मेगा फायनल शिरगाव चषक पर्व पहिलं. कोण जिंकेल? शिरगाव की सातपाडी? सातपाडी की शिरगाव? अमृत की दुर्वेश? दुर्वेश की अमृत? आणि या पाहू शकाल अजूनही सामना जिवंत आहे. व्हाईट बॉल आलाय. 1-3 1 बॉल 3 1 बॉल 3 1-3 कुठला संघ वाजवेल विजयाची बीन? पाहू शकाल सामना खूप रंगतदार झालाय. प्रत्येकाच्या नजरा, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालाय. पाहू शकाल याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये चेंडूने फळीने दिला, बॅटने दिला जाईल. 1 बॉल 3 1 बॉल 3 परत हा झाला पाहिजे. प्रेक्षकांना सामना अजून संपला नाहीये, कारण कुठलाही संघ अजून जिंकला नाहीये. 1 बॉल 3 त्यावेळेस पाहू शकाल सामना विजय झालाय. आणि या सामन्याचा हिरो बॅक टू बॅक अमृत. सातपाडी 11 संघ चॅम्पियन पर्व पहिल्याचा.